मुंबईमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार केला त्याच्याविषयी मी आपल्याला माहिती देतो. 1993 साली SRAS ही एक प्रायव्हेट संस्था होती. या सर्व्हेनं जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या रस्त्याचा सर्व्हे केला होता. तो सर्व्हे 1993 मध्ये केला असताना त्याच्यामध्ये 171 लोक बाधित झाले होते. तर 171 लोक ज्यावेळेला बाधित झाले, तोच प्रकल्प पुढे 2004 ते 5 पासून पुढे यांनी त्या लोकांचे दुर्गानगर या ठिकाणी पुनर्वसन केले. तर त्यावेळी 171 लोकांपैकी 151 लोकांचंच पुनर्वसन केले. बाकीचे जे लोक राहिले किंवा या ठिकाणी त्यांची झोपडी तोडली नाहीत असे लोक होते. त्या लोक हे याच्यामध्ये आकृती बिल्डरच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट केले गेले आणि जे MMRDने ज्या लोकांचं पुनर्वसन केले त्या लोकांच्या नावानं MIDC अधिकारी आणि आकृती बिल्डरचा संचालक विमल शाह यांनी मिळून एक व्यक्तीच्या नावानं 2 रूम किंवा 3 रूम असे आपल्या प्रोजेक्टमध्ये 151 लोकांचे पुनर्वसन म्हणजे 1+2 अशा प्रकारे आपल्या प्रोजेक्टमध्ये केलं. तर अशा प्रकारे यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या यादीच्या आधारे समजा 1980ला एखादा मालिक असेल एखाद्या झोपडीचे किंवा घराचा, त्यानं ती झोपडी 1980ला दुसऱ्या व्यक्तीला विकली असेल. 1980च्या 90च्या दरम्यान तो दुसरा मालिक तोही पात्र मतदानाच्या आधारे आणि 90च्या नंतर तीच झोपडी 90ला ज्याने घेतली होती 80ला तोच मालिक 1990ला ती झोपडी विकतो आणि 1995च्या GR नुसार एका झोपडीला 3 ओनर किंवा 3 मालिक होऊ शकतात. अशा प्रकारे या लोकांनी भ्रष्टाचार हा केलेला आहे. तर माझ्या विभागामध्ये ज्यावेळेला बिल्डरने सर्वे केला त्यावेळेला 768 घरे होती आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ही घरे 2000च्या वरती गेली. तर अशा प्रकारे MIDCचे मुंबईमध्ये लिगली 9 पॉकेट्स आहेत आणि 9 पॉकेट्समध्ये अशा प्रकारे यांनी मतदान यादीच्या आधारे भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच यांचे 9 पॉकेट्स आणि 9 झोपडपट्ट्या लिगली असताना 10 आणि 11 हे 2 पॉकेट्स यांनी ॲडिशनल कागदोपत्री वाढवलेले आहेत. आणि समजा एका झोपडपट्टीमध्ये जर 2.5 ते 3,000 घरे होत आहेत तर समजा की 2.5 दोन झोपडपट्टीमध्ये 5,000 घरांचा यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. तर याचेही सर्व पुरावे त्यांच्या सही शिक्क्याचे हे माझ्याकडे आहेत.